नमस्कार, माझं नाव स्वरांगी विकास जानवे। तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज या शुभ दिवसाचा औचित्य साधून मी पांडुरंगावर केलेली कविता तुमच्यासमोर सादर करू इच्छिते। मी लिहिलं होतं, पंढरीच्या या राजाचे गाऊ कित्तिक गोडवे, पंढरीच्या या राजाचे गाऊ कित्तिक गोडवे, रात्रंदिवस सेवा करू त्याची मनोभावे। भाळी चंदनाचा टिळा उभा असे विटेवरी, भाळी चंदनाचा टिळा उभा असे विटेवरी, भक्त चढवून तुळसहार त्याला प्रसन्न करी। पण भुकेला कधीच नव्हता तो तुळसहार आणि चंदनाचा, पण भुकेला कधीच नव्हता तो तुळसहार आणि चंदनाचा, त्याला खरी त्यांचीच ओढ जे येतील वारीकरिता। अगदी खरं सांगायचं तर वारी हे फक्त निमित्त, खरा भुकेला तो भक्तीचा। वारी हेही फक्त निमित्तच, खरा भुकेला तो भक्तीचा, चढवावा जपांचा हार अन लावावा टिळा श्रद्धेचा। मग काय ते सावळे रूप मनोहर वर्णावे, मग काय ते सावळे रूप मनोहर वर्णावे, दर्शन घेऊन त्याचे आपले संकट सांगावे। मग बघा, ओलांडून चंद्रभागा धावेन आपल्या हाकेला, ओलांडून चंद्रभागा धावेन आपल्या हाकेला, एकादशीच दर्शन देऊन मुक्त करी भक्ताला। वारी झाली विठ्ठला आला, संकटे सारी झाली दूर, वारी झाली विठ्ठला आला, संकटे सारी झाली दूर, हरी नामाचा गजर म्हणत दुमदुमला प्रसन्नतेचा सूर, हरी नामाचा गजर म्हणत दुमदुमला प्रसन्नतेचा सूर। जय हरी विठ्ठल। धन्यवाद।